नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता पहाटेचे 4 वाजले ते आणि आज एकाच आवाजात वरद उठलेला आहे ना वरद. तर आज काय वरदला जास्त आवाज नाही द्यायला लागले उठवायला, कारण आज फिरायला जायचे ना, त्याच्यामुळे लगेच उठला. स्कूलला जायचं असल्या मग नाही उठत वरद. आता घरातल्या खिडकी दरवाजा बंद आहे का ते पाहायला गेले ते आतमध्ये. आणि तर आम्ही सकाळी सकाळी ना जिन्याने चाललो आहे. लिफ्टचा आहे ना आमच्या इथं थोडासा प्रॉब्लेम चालू झाला आहे, त्याच्यामुळे खूप भीती वाटते अचानक जर बंद पडली तर, कारण 2-4 दिवस झाले सारखी बंद पडते. आम्ही पहाटे 3 वाजताच उठलो, आंघोळ्या वगैरे काहीच केलेलं नाही आहे, फक्त फ्रेश झालो आहे, कारण आंघोळ्यांना आम्ही डायरेक्ट तिथं जाणार आहे. तर आम्हाला ज्यांच्यासोबत जायचे ना गेटवर येणार आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे आम्ही निघालो बॅग येऊन ते घेऊन. गेटच्या पलीकडून येणार आहे का. आणि ना मस्त असं पक्ष्यांचा आवाज यायला लागला. आता पक्षी जागे झाले पाटे पाटे, वरत फुल जोशमध्ये. तर आम्ही कुठं चाललो आहे माहिती आहे का, तर वरदच्या आवडीचं ठिकाण आहे ते, माझ्या पण आवडीचं ठिकाण आहे. आणि कधी कधी ना प्लॅन न करता केलेलं ट्रिप आहे ना ती मस्त असते, जशी की आजची म्हणजे अचानक ठरते, पण ना मस्त फुल एन्जॉय होतो. तर खूप दिवस नव्हतं गेलो बाहेर फिरायला, तर आज चाललो आहे. तर प्रवासाच्या नावाने माझ्या पोटात आत्ताच कसं तरी व्हायला लागलं आहे, आणि आत्ताच नाकात, पोटात, डोक्यात कसं तरी व्हायला लागले, कारण पहाटे 3 वाजता उठलेली आहे, त्याच्यामुळे ना झोप पण नाही झालेली, डोळ्यांवर पण झोप आहे. आणि चला आता हे दोघं गेले ते पुढं, मी पण जाते. पाठीचे 4 वाजले ते, बाहेर फुल अंधार आहे, फक्त कोकिळीचा आवाज येतोय. आणि ते माती अशी सरकत आणि सगळी त्याच्यात गेलं, पाणी कमी होईल आता, मग आणि झुचूक झुचूक ती पण गेली त्याच्यात, मग तो गड्डा. आता तिथे गेल्यावर मी सांगणार होते की आम्ही नक्की कुठं आलो आहे फिरायला, पण वरच आता एका शब्दावरून समजलंच असेल तुम्हाला की आम्ही आता कुठं चाललो आहे फिरायला. चला मंडळी, आता गाडी पण येणार आहे 5 मिनटात, जाऊया गेटच्या बाहेर. तर आम्ही रोडवर आलो आहे, मग फायनली आमची गाडी आली, ज्या गाडीत आम्हाला जायचं. जाता जाता आम्हाला घाटामध्ये ना एका झाडावर खूप माकडे दिसली, आणि आमची गाडी थांबलेली पाहून ना ती सगळी माकडे रस्ता क्रॉस करून आमच्या गाडीच्या जवळ आली. आणि मग आम्ही त्यांना ना खायला टाकलं, पाणी दिलं, जेवढ्या काही केळी होत्या ना गाडी तेवढ्या सगळ्या दिल्या, बिस्किट वगैरे दिलं, आणि ते सगळे ना इथं खात होते बसून. काही माकडांकडं तर छोटी छोटीशी पिल्लं होती, त्यांनी अशी पोटाला धरलेली, तर इथं पहा किती छान असं ना मस्त ते खात आहेत. तर उन्हाळ्यामध्ये ना त्यांचे खूप हाल होतात, येणाऱ्या जाणाऱ्यांचीच मग अशी गाडी थांबली की ते ना जवळ येतात गाडीच्या, म्हणजे त्यांना वाटतं की खायला टाकतील, तर त्यांना इथं खायला वगैरे टाकलं. आणि आता त्यांना बाय बाय करून आम्ही पोहोचलो कोकणामध्ये. तर आम्ही कोकणामध्ये आलेलो आहोत. आता कोकणामध्ये कोणत्या बीच आहे ते तुम्हाला सांगतेच मी. तर आम्ही डायरेक्ट बीचवरतीच गाडी घेऊन आलो, कारण बीचच्या शेजारीच आम्ही रूम घेतलेल्या आहेत, त्यामुळं गाडी डायरेक्ट बीचवरतीच आणलेली. तर आम्ही आलेलो आहोत दिव्यागरच्या बीचवरती. इथं आल्याच्या नंतर ना मुलांना त्रास वाटलं की आता लगेच खेळायला चालू करायचे, म्हणून श्रवणदादा आणि वरद ना लगेच मातीमध्ये जाऊन ना काहीतरी लिहायला लागले. आणि इथं तर आमची हालत एवढी खराब झाली होती ना, कारण मला आणि गौरीताईंना खूपच उलट्या झालेल्या होत्या, त्यामुळं ना येता येता काही जास्त शूट नाही केलं. आमच्या दोघींची हालत खूप म्हणजे खूप खराब होती. असं झालं होतं की कधी रूमवरती जाऊन आम्ही फ्रेश होऊ. तर आम्ही ना रूमवरती निघालो, आणि बीचवरून ना रूम खूपच जवळ आहे. तर हा होता आमचा इथं बीचच्या शेजारी रूम. तर इथं आल्याच्या नंतर ना इथं मस्त असं छोटंसं ग्राउंड होतं समोरच, आणि ही होती रूम. आमचा नाश्ता वगैरे करून आम्ही ना रूममध्ये आलो आहे, आणि चला रूम टूर देते. इथली जिथं आम्ही थांबलो आहे ना तिथली रूम कशी आहे, तर इकडे छान अशा पेंटिंग आहे, आणि ही वॉल पण खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर हा बेड आहे, बेड पण खूप मोठा आहे. इकडं आमच्या बॅगी ठेवल्या, ते इकडं AC, फॅन, वरती असं आहे. इकडं आहे एक बाथरूम, इथं आहे बेसिंग, इकडं वरचं चाललंय खेळायचं. इथं आहे गॅलरी, आणि ह्या गॅलरीमधून जो व्ह्यू दिसतोय ना तो 1 नंबर आहे. पहा कसा व्ह्यू आहे. इथं बाहेर सगळी नारळाची झाडं आहेत, आणि समोरच समुद्र आहे.
ह्या नारळांच्या झाडामुळे ना दिसत नाही एवढं, पण समोरच आहे समुद्र. तर आम्ही आता आलोय बीचवरती आणि वरचं फोटोशूट करायचे, त्यासाठी आमची तयारी चालू आहे. इकडे गौरी ताई आणि इकडे खेळतोय अवधूत. मुलांचं मस्त खेळणं चालू आहे बीचवरती. हा बस सुमित भाऊजी तिकडून एन्जॉय करून आले पाण्यातून जाऊन, इकडं वरच खेळतोय. इकडं राईड्स चालू आहे. हा केक वाटतोय का पण? आमचं इथं व्हिडिओ काढण्यासाठी स्ट्रगल चालू आहे दोघींचं, आणि यांच्या इकडं ना मज्जा चालू आहे. बराचसा व्हिडिओ काढलाय, पण आता अवधूत व्हिडिओ काढून देत नाहीये. इथं सगळा सेटअप खराब होत चाललाय आमचा, कारण आहे ना लाटा इथपर्यंत येतात ते. आणि हे दोघं किती पुढे गेले ते. इकडं वरची मस्ती चालली, परत फुल एन्जॉय करतोय. कुणाची कोणती विहीर आहे? कोणी केलं त्या विहिरी? तुम्ही केल्यात? विहिरी बनवल्यात. चला चला चला. आता वाजले ते 1:30 आणि आता आम्ही चाललोय जेवण करायला. तर मी काही जास्त भिजले नाहीये, मी फक्त इथं खाली ओली झाली थोडीशी, आणि हे बाकी सगळेजण भिजले ते. तर चला आता जेवण करतो. आणि कोकणात आल्यावरती मस्त असं ना माशांचं जेवण करूशी वाटतं. तर आज आम्ही ना मासे खाणार आहे. तर चला माशांचं जेवण दाखवते तुम्हाला. तर आता ना खूप छान हवा सुटली आहे, म्हणून आम्ही इथं गॅलरीत बसलो. आणि इकडून आता जे ओले कपडे झाले होते ना ते इथं सुकाय टाकले. आणि इकडं समोरच आहे समुद्र, मस्त हवा सुटली आहे. तर इथं गॅलरीमधून ना खूप छान असा व्ह्यू दिसतोय, डायरेक्ट समोर समुद्रच दिसतोय. इथं नारळाची झाडं आहेत भरपूर अशी पुढं. तर ना आम्ही ना आधी बीचवरती जाऊन आलो ना, आता जेवण करणार होतो. तर आम्ही फ्रेश झाल्यामुळं जरा आम्हाला बरं वाटलं, नाश्ता वगैरे केल्यामुळं जरा मूड पण छान झाला. तर इकडं बीचवरती ना मस्त हवा सुटलेली आहे, बीच जवळ असल्यामुळं. तर इकडं जो आहे ना बंगलो हा खूपच सुंदर आहे, मला खूपच आवडला. तर हा बंगलो पर्सनल असेल कुणाचा तरी, कारण इथं कुणीच राहायला आलेलं नव्हतं. तर खूप सुंदर दिसत होता बंगलो. आणि इकडं सगळं ना असं हे लाल विटांमध्येच बांधकाम आहे. तर इकडं मस्त असं नारळाची झाडं आहे, नारळाला पण मस्त वरती नारळ लागलेले आहे. तर आता मी ना 95% व्हेजिटेरियन झालेली आहे, पण 5% अजून बाकी आहे. जेव्हा कधी मी कोकणात जाते ना तेव्हा मी फिश खाते, पण काही दिवसांनी 100% प्युअर व्हेजिटेरियन पण होऊ शकते. पण आत्ता तरी ना 95% आहेत. तर आम्ही ना मोदक पण खाल्ले. तर कोकणात आल्याच्यानंतर ना मोदक, फिश आणि नारळ पाणी ह्या बऱ्याचशा गोष्टी ना अशा ना इकडं आलं की खाऊच वाटतात. तर आम्ही त्या ताईंना मोदक पण बनवायला सांगितले आणि मोदक पण खाल्ले. तरी ते एकदम मस्त असं घरगुती जेवण त्या देतात बनवून. तर आम्ही जेवण वगैरे केलं, त्यानंतर सगळ्यांनी ना आराम केला. वरत पण झोपी गेला, कारण सकाळी पहाटेच उठलेला होता त्यामुळं. आणि संध्याकाळी ना आम्ही बीचवरती ना जाणार होतो सनसेटसाठी, पण त्याआधीच ना आम्हाला एवढं मोठं सरप्राईज मिळालं ना बीचवरती. असं काय पाहिलं ना की ना मी तर सरप्राईजच झाले. आता काय पाहिलं ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. बाय.